नमस्ते, राधिका ॲडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हा वज्रटिक चोकर कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी मी इथे लक्ष्मी कॉईन घेतलेले आहेत, लॉक बीट्स लागणार आहेत, वज्रटिक घेतलेले आहेत, त्यानंतर इथे 3 होलचे कनेक्टर, 3 mm गोल्डन बीट्स, त्यानंतर असे कनेक्टर लागणार आहेत, गिअर वायर. सगळ्यात आधी मी इथे 35 इंच इतकी गिअर वायर काढून घेतलेली आहे. हा नेकलेस आपल्याला 3 लेयर्समध्ये करायचा आहे, तर त्यासाठी 35 इंच इतकी गिअर वायर आपल्याला इथे लागणार आहे. सगळ्यात आधी कनेक्टरमधून आपल्याला दोन्ही एंड्स 2 होलमधून असे काढून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी सगळ्यात वरची लेयरमध्ये आपल्याला 11 इंच इतकी वायर ठेवायची आहे आणि मधल्या होलमधून जी वायर आपण काढली तर ती त्यापेक्षा दुप्पट इतकी घ्यायची आहे. आता इथे हे वज्रटिक आपल्याला 2 पॅटर्नमध्ये मिळतात. अपोजिट साईडमध्ये असं येत असतात, तर हे आपल्याला बघून घ्यायचे आहेत. म्हणजे खाली लटकनसाठी जे होल दिलेले असतात तर ते बघून आपल्याला दोन्ही साईडला असे पॅटर्न तयार करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. हे पॅटर्न आधीच मी रेडी करून ठेवले म्हणजे आपल्याला नेकलेस बनवायला कमी वेळ लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे मधल्या लेअरमध्ये मी 2 आणि वरच्या लेअरमध्ये 1 असे गोल्डन बीट्स घालून घेते आहे. ठीक आहे, हे बघा, मधल्या लाईनमध्ये 2 गोल्डन बीट्स. आता हे वज्रटिक असे झिगझॅग पॅटर्नमध्ये येतात, तर ज्या ठिकाणी खाच आहे अशा ठिकाणी आपल्याला 2 गोल्डन बीट्स लागणार आहेत आणि ज्या ठिकाणी उंच भाग आहे अशा ठिकाणी 1 गोल्डन बीट लागणार आहे. म्हणून त्या पद्धतीने आपल्याला हे बीट्स घालून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आपण एकाच वेळेला 2 लाईन कंप्लीट करणार आहे, त्यासाठी मी अशी दोन्ही होलमधनं वायर पास करून घेतलेली आहे. ठीक आहे, मधल्या लाईनमध्ये दुप्पट वायर यासाठी घेतली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे लक्षात येईलच. ठीक आहे, अशा पद्धतीने 3 वज्रटिक असे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. हे बघा, बरोबर उंच भाग आहे अशा ठिकाणी आपल्याला 1 गोल्डन बीट आणि ज्या ठिकाणी खाच आहे अशा ठिकाणी 2 बीट्स घालून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने आता पुन्हा वरच्या लाईनमध्ये 2 आणि मधल्या लाईनमध्ये 1 असे गोल्डन बीट्स मी घालून घेतले. आता या ठिकाणी आपल्याला हे 3 होलचा कनेक्टर यूज करायचा आहे. इथे पण वरच्या दोन्ही होलमधनं ही वायर आपल्याला काढून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने मी पुन्हा 3 वज्रटिक असे घालून घेणार आहे. पॅटर्न तुमच्या लक्षात आलेलाच असेल. ठीक आहे, आता गिअर वायर जर अशी खेचून घेतली तर ती अशी लूज पडते आणि त्याला कर्ली शेप येतो, तर त्यामुळे कनेक्टरमधून काढताना ही वायर आपल्याला थोडी हळूवारपणे हाताळायची आहे, म्हणजे अशा पद्धतीची चूक आपल्याकडून होणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला वायर अगदी हळूवारपणे हाताळायची आहे. आता ह्या ठिकाणी जेव्हा वरच्या लाईनमध्ये 1 बीट येतो तेव्हा खालच्या लाईनमध्ये 2, मग पुन्हा वर 2 आणि खाली 1, पुन्हा वर 1 खाली 2 अशा पद्धतीने हे पॅटर्न आपलं तयार होतं. तर मी आता हे कंप्लीट करून घेते. आता ह्या ठिकाणी आपल्याला पेंडंट यूज करायचा आहे, तर हे कोल्हापुरी साजमध्ये जी पानळी यूज होते ती पानळी पण या ठिकाणी पेंडंट म्हणून यूज करू शकतात. ही पण खूप सुंदर दिसते. मी इथे लक्ष्मी कॉईन यूज केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे लक्ष्मी कॉईनचं नेकलेस आपण ह्या आधी पण बनवलेला आहे, तोच पेंडंट मी इथे यूज करते आहे. तर वरच्या 2 होलमधून आपल्याला ही वायर त्याच पद्धतीने काढून घ्यायची आहे. आता हाच पॅटर्न आपल्याला पुन्हा दुसऱ्या साईडला पण याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा, या पद्धतीने आता हा नेकलेस आपल्या वरच्या 2 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी कनेक्टरमध्ये आपल्या 2 वायर ज्या काढल्या आहेत तर त्यांची इथे मी नॉट करून घेते आहे. आता इथे नॉट केल्यानंतर मधली वायर आपल्याला शेवटच्या खाचेमधनं कनेक्टरमधून बाहेर काढायची आहे आणि ही जी वरची लेअरची वायर आहे ह्या ठिकाणी हिला लॉक बीट लावून मी लॉक करून घेणार आहे.
ठीक आहे. लॉक बीट कसा लॉक करायचा ह्या आधी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता ही वायर आपल्याला तिसऱ्या होलमधून काढून इथे आपली तिसरी लेयर पण सुरू होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आता इथून आपल्याला तिसरी लेयर कंप्लीट करून घ्यायची आहे. पुन्हा इथे उंचवटा असल्यामुळे एक गोल्डन बीड मी घालून घेणार आहे. ठीक आहे. आणि आपला हा वज्रटिक चोकर खूप सुंदर बनून तयार होणार आहे. एक गोल्डन बीड घालून पुन्हा त्याच पॅटर्नने आपल्याला हे तीनही वज्रटिकमधनं ही वायर अशी काढून घ्यायची. ठीक आहे. ह्यापुढेही असे सुंदर सुंदर ज्वेलरी जर तुम्हाला बघायची असेल आणि शिकण्याची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. आता याच पद्धतीने पुन्हा खाचेमध्ये 2 गोल्डन बीड्स आणि पुन्हा आपल्याला 3 वज्रटिकमधून ही वायर आता काढून घ्यायची आहे. वेडिंग सीझनमध्ये खूप सुंदर सुंदर अशा नेकलेसेस तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता पुन्हा हे कनेक्टरमधून आपल्याला वायर काढून घ्यायची आहे आणि असे सुंदर सुंदर ज्वेलरी तुम्ही तुमच्या हाताने नक्की बनवून बघा. तिसऱ्या लेयरमध्ये आपल्याला उलट्या साईडनी वायर काढायला सोपी जाते, कारण उलट्या साईडने आपल्याला खाचा असं व्यवस्थित दिसतात. त्यामुळे अशा पद्धतीने ही तिसरी लेयर आपल्याला कंप्लीट करायची आहे. हे बघू शकता तुम्ही, वायर अगदी इझिली पास होते. ठीक आहे. तर याच पद्धतीने मी आता हा नेकलेस कंप्लीट करून घेते आणि ह्याचा फायनल लुक कसा आहे ते आपण बघूया. हे बघा, खूप सुंदर असा आपला हा चोकर बनवून तयार आहे. आता ह्या ठिकाणी ही लेयर कंप्लीट केल्यानंतर आपल्याला हे गेअर वायरमध्ये लॉक बीट घालून त्याच पद्धतीने असा लॉक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपला हा चोकर कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या लेयरमधून आपली जी वायर कनेक्टरमध्ये आहे, तर या ठिकाणी थोडं 1-2 इंच अशी वायर कट करून आणि ह्यामध्ये पण आपल्याला लॉक बीट घालून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला एक एक लॉक बीट येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने हे बघा, या ठिकाणी लॉक बीट घातल्यामुळे ही आपली वायर सिक्युअर होईल आणि हा आपल्या नेकलेसचा फायनल लुक आहे. हे बघा, खूप सुंदर असा आपला हा चोकर बनवून तयार आहे. आता दोन्ही कनेक्टरमध्ये आपल्याला दोरी अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने जंपरिंगच्या साहाय्याने आपल्याला दोरी अटॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण लक्ष्मी हारसाठी जे इयरिंग्स तयार केले होते ते इयरिंग्स या चोकरवर पण खूप सुंदर दिसतात. ठीक आहे. अशा पद्धतीने खूप छान असा हा सेट आपला तयार झालेला आहे. ह्या वेडिंग सीझनमध्ये आपण जे नेकलेसेस बनवले ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.